त्यासाठी हे वाटण करते. कांदा, लसूण, आलं आणि सुकं खोबरं हे पातळ स्लाइस काढून घेतले आहेत, एवढे असे. आता हे मी सगळं भाजून घेते. कढईमध्ये तेल घालून घेतलंय. कांदा घालून घेते. हे वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय. हे 2 माणसासाठी 4 दिवसासाठी वाटण उपयोगी पडते घाईच्या वेळेला. असं वाटण करून ठेवलं तर जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरता येतं. आता हे मी मिक्सर लावून घेते बारीक करून. पहिलं पाणी न घालता बारीक करते. थोडं पाणी घालून घेते. हे वाटण फ्रीजमध्ये बरोबर 4 दिवस राहतं. जास्त पण दिवस राहील, पण आम्ही 2 माणसासाठी हे लागतं 4 दिवसासाठी. वाटण तयार करून झालंय, हे बघा. आता एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेते. घाई गडबडीच्या वेळेला पटकन मिळतं म्हणून असं फ्रीजमध्ये करून ठेवायचं.